कॅन्सर झालं होतं, मी फक्त चेकअपला गेलो तरी 4.5-5 लाख रुपये मला फक्त चेकअपला लागले। आणि मी त्याच्यानंतर जेव्हा चेन्नईला गेलो डॉक्टर मोहम्मद रेलाकडे तर फक्त 90,000मध्येच ते सर्व चेकअप होऊन गेलं। आणि एक प्रकारे या दवाखान्यात लूट आहे। तरी आपण ज्या वेळेला त्यांना नोटिसा देतात ते कोर्टात जातात, कोर्टातून स्टे घेतात किंवा कोर्टातून डिस्टर्ब करतात। माझी आपल्या माध्यमातून मंत्री महोदयांना विनंती आहे की तुम्ही सिनियर काउन्सिल लावाल का, कारण आमचे वकील सुद्धा कुठे ना कुठे मॅनेजर्स होतात आणि त्याच्यामुळेच हा स्टे मिळतो। तर आपण सिनियर काउन्सिलची नेमणूक यांच्या केसमध्ये खास करून करणार का? सन्माननीय सभापती महोदय, सन्माननीय सदस्य रघुवंशी साहेबांनी जे सांगितलं की या ठिकाणी ज्यादा दर आकारले जातात, ज्यादा पैसे रुग्णांकडून घेतले जातात आणि याचा आधार घेऊन ते समजा पुन्हा कोर्टामध्ये जातात, तर आपण जिल्हा सरकारी वकिलांना तर नेहमी सांगतो शासकीय सरकारी वकिलांना, पण अशा मॅटरमध्ये जर आवश्यकता असेल तर निश्चितपणाने विशेष अशा केसेसमध्ये सुद्धा जर त्या ठिकाणी आवश्यकता भासली तर विशेष सरकारी वकील सुद्धा नेमला जाईल। पोद्दार या संदर्भामध्ये हा विषय केवळ मुंबईपुरता मर्यादित नसून संपूर्ण राज्यासाठी हा विषय लागू आहे। महाराष्ट्रामध्ये सभापती महोदय कॉर्पोरेट हॉस्पिटल्स हे मोठ्या प्रमाणावर प्रमोदजी माझ्यानंतर बोला, प्रमोदजी बसा। तर महाराष्ट्रामध्ये सभापती महोदय मोठ्या प्रमाणात कॉर्पोरेट हॉस्पिटल्स त्या ठिकाणी आलेले आहेत आणि यांना 15% खाटा या गरिबांसाठी राखीव ठेवण्यासाठी अट घालण्यात आली आहे, पण कोणतेही हॉस्पिटल यामध्ये त्या ठिकाणी ऐकायला तयार नाही। माझी मंत्री महोदयांना या संदर्भामध्ये प्रश्न आहे की या संदर्भामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कठोरपणे याची उपाययोजना आपण करणार का? आणि दुसरं की या कॉर्पोरेट हॉस्पिटलमध्ये प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजना आणि महात्मा ज्योतिबा फुले जीवन आरोग्य योजना या योजना ते लागू करत नाही आणि त्यामुळे गरिबांना या हॉस्पिटलमध्ये उपचार घेता येत नाही आणि त्यामुळे त्यांना या योजना लागू करण्यासाठी आपण कंपल्सरी करणार का? सन्माननीय सभापती महोदय, अत्यंत योग्य सूचना सन्माननीय सदस्यांनी केलेली आहे। पंतप्रधान सन्माननीय परब साहेब, सन्माननीय एक काय असू दे, बिलकुल काही नाही, चांगला समन्वय आहे, बोला। परब साहेब, सन्माननीय सभापती महोदय, महिला सन्माननीय राज्यमंत्री महोदयांना कमी लेखण्याचं बिलकुल कारण नाही। आम्ही दोघांनी मिळून जॉईंट ब्रीफिंग सकाळी घेतलेलं आहे आणि ब्रीफिंग घेतल्यानंतर त्यांनी योग्य उत्तरं दिली, परंतु तरी सुद्धा सन्माननीय सदस्यांचं समाधान होत नव्हतं। म्हणूनसाठी मी या ठिकाणी सांगितलं की आणि काही सन्माननीय सदस्यांनी आग्रह केला की आपण उत्तर द्या। जे महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा आणि पंतप्रधान जन आरोग्य योजनेचा विषय ज्या सन्माननीय सदस्यांनी उपस्थित केला, सक्त आदेश अशा सर्व चॅरिटी हॉस्पिटल्सला दिले जातील। या दोन्ही योजना जे हॉस्पिटल जे ऐका ना, एक मिनिट माझं संपू द्या मग बोला। जे हॉस्पिटल एम्पॅनल्ड आहेत त्यांनी अनिवार्यच केलं पाहिजे आणि म्हणूनसाठी ज्या सन्माननीय आमदार महोदयांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा स्तरावर समिती आहेत त्या सर्व आमदार महोदयांना विनंती पर्सनल पत्र देऊन केली जाईल की त्या अधिवेशन झाल्या बैठका घ्या आणि त्या समितीचे सदस्य सचिव ॲडिशनल कलेक्टर आहेत त्यांनाही सांगितलं जाईल की जे हॉस्पिटल्स ह्या योजना लागू करत नाहीत त्यांचा ड्राईव्ह घ्या, इन्स्पेक्शन करा आणि जर एवढं करून सुद्धा त्यांनी लागू केल्या नाहीत तर त्या हॉस्पिटलवर कडक कारवाई करू। निलमताई गोरे, एक मिनिट। तेव्हा माझी सभागृहाला विनंती आहे की या प्रश्नावर कमीत कमी 20 ते 25 वेळेला चर्चा झालेली आहे। कोविडच्या काळामध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या अखत्यारीमध्ये डॅशबोर्ड होता आणि त्यामुळे कुठल्या हॉस्पिटलला कुठे बेड अवेलेबल आहे हे कळत होतं। तर माझा प्रश्न असा आहे मंत्री महोदय दोघांनाही की महानगरपालिका किंवा जिल्हाधिकारी यांनी एकत्र एक डॅशबोर्ड केला पाहिजे की जिथे
पेशंटला प्रत्येक हॉस्पिटलचा डॅशबोर्ड तपासणार का पेशंट? त्यामुळे एक डॅशबोर्ड मोठ्या महानगरपालिकांमध्ये जसा कोविडच्या काळात होता तसा आणि ग्रामीणसाठी वेगळा असे 2 डॅशबोर्ड असतील तर ताबडतोब सगळ्यांना एकत्रित चित्र कळेल आणि त्याचा हिशोब पण राहील. म्हणून एकत्रित डॅशबोर्ड आपण करा प्रत्येक ठिकाणी, तर अशीच उत्तरं मिळणार नाही. तर मंत्री महोदय हो अध्यक्ष महोदय. विचारला ना परिणय फुगे, तुम्ही या प्रश्नामध्ये प्रश्न विचारला आहे. चित्राताई वाघ. महोदय, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. मला फक्त 2च स्पेसिफिक प्रश्न विचारायचे आहेत. सगळं मान्य केलंय की हे करत नाहीये, नियमांचं उल्लंघन होतंय. यांनी महापालिकेकडनं कमी दरामध्ये या जागा घेतल्या आहेत, FSIच्या सवलती लाटल्यात. माझे 2च प्रश्न आहेत की मनमानी कारभाराची, या सगळ्या मनमानी कारभाराची चौकशी करून अटीचा भंग करणाऱ्या सर्व रुग्णालयांना दिलेल्या शासकीय सवलती आणि जमिनीचे परवाने रद्द करण्याची कारवाई शासन करणार का? एक. दुसरा माझा प्रश्न आहे की गरीब रुग्णांची फसवणूक करून राखीव खाटा नाकारणाऱ्या रुग्णालयाच्या व्यवस्थापनावर थेट फौजदारी गुन्हे दाखल करायचं धाडस हे सरकार दाखवणार आहे का? आणि लाईव्ह बोर्डचं जे आहे ताईंनी सांगितलं त्याच्यावरती डॅशबोर्ड हे तर नक्कीच व्हायला पाहिजे. पण जे आपण फक्त हेच म्हणावं की ते उल्लंघन होतंय, आम्हाला माहिती, आम्ही नोटीस पाठवते, नोटीसला भीक घालत नाहीत ते. आणि खरी अवस्था आहे मुंबईमध्ये आणि त्यामुळे त्यांच्यावर फौजदारी गुन्हे त्यांच्या व्यवस्थापनावर दाखल करणार का? याचं उत्तर आता शासनाने द्यायला हवंय. सभापती महोदय, मी मगाशीच आपल्याला सांगितलं की या संदर्भात अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांना त्याचा ड्राईव्ह घेण्याच्या सूचना दिल्या जातील. नंबर 1. आणि निश्चितपणानं तसा ड्राईव्ह घेतल्यानंतर सुद्धा जर या चॅरिटी हॉस्पिटल्समध्ये सुधारणा झाली नाही तर निश्चितपणे त्या हॉस्पिटल्सवर कारवाई केली जाईल. आणि मगाशी सन्मान्य ज्येष्ठ सदस्य नीलमताई गोरेंनी जो प्रश्न उपस्थित केला, मान्य राज्यमंत्री महोदयांनी सांगितलं, ती सूचना अत्यंत रास्त आहे की शहरसाठी, महानगरासाठी एक डॅशबोर्ड, कुठले हॉस्पिटल किती बेड अवेलेबल आहेत, आणि ग्रामीणसाठी जिल्हा स्तरावरचं एक डॅशबोर्ड, अशा पद्धतीचं करण्याच्या सूचना या ठिकाणी दिल्या जातील. बच्चू कडू. सभापती महोदय,